नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मयूर नंदकिशोर खवले. आपल्या इथं भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनी आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामध्ये आपण बघू शकतो की यामध्ये एक नवीन वाहन आलं आहे. हे वाहन म्हणजे याचं नाव नवलकोल आहे. या वाहनाविषयी आणखी काय सांगते? सर, या वाहनाचं नाव असं नवलकोल आहे. आणि हे जे आहे हे गोबी याच्याच प्रजाती म्हणलं एक वाहन आहे. आणि याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रकारे आहे. जे हृदयाचे पेशंट आहे त्याच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे, गुणकारी आहे आणि रक्तदाबाचं नियंत्रण ठेवते हे. हो, आणि याचं कसं असते, याचं पानं आणि हा जो गोबीचा भाग आहे आतमधला, याची पूर्ण हा गोबीचा भाग सलाद म्हणून आणि हे पानं आणि याची भाजी करून आपण खाऊ शकतो. या पानांची पण खाऊ शकतो. आणि हा जो गोबीचा भाग आहे हा आतमधून पत्तागोबीसारखा नसून हे आतमधून पूर्ण असं भरलेलं असते, पूर्ण भरलेलं असतं फळासारखं. हो, फळासारखं. याची चव कशी आहे? याची चव पूर्णतः जसं आपण पत्तागोबी आहे ना त्याच्या देठासारखीच लागते, पण त्याचा देठ आपण खाल्ल्यानंतर थोडा तिखटपणा लागते त्याच्यामध्ये. ते तसं नसून हे थोडं गोड लागते, म्हणजे त्याच्यामधून थोडं चविष्ट लागते. आता मार्केटमध्ये आपल्याला कधीतरी हे फळं पाहायला मिळतात, तर हे जे नवलकोल आहे याचा साधारणतः मार्केटमध्ये विक्री दर काय आहे? तसं सर आपल्याकडे तसं याचं मार्केट नाही आहे, कारण आतापर्यंत शेतकऱ्यांनी हे त्याच्या प्रत्यक्ष शेतामध्ये लावलेलं नाही आहे. पण साधारणतः हे 40 रुपये ते 80 रुपये किलोपर्यंत जाऊ शकते. याची जी उत्पादकता आहे ती एकरी किती येते साधारणतः? तशी हेक्टरी जर तुम्ही म्हणसाल 2.5 एकरामध्ये तर हे 150 ते 200 क्विंटलपर्यंत जाऊ शकते. आणि याचं साधारणतः मार्केट हे छत्तीसगड साईडला आपल्याला पाहायला मिळते. याचा लागवडीचा जो कालावधी कुठला आहे? हे रब्बीचंच आहे. तसं तुम्ही हे 9व्या महिन्याच्या नंतर म्हणजे सप्टेंबरच्या नंतर याला लागवड करू शकता. याला कुठल्या प्रकारचं वातावरण? रब्बीचं पीक आहे आणि 50 ते 70 दिवसामध्ये काढण्यासाठी येतो. धन्यवाद.